नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची आपल्याला माहित असेल 28 सप्टेंबरला होणार आहे. येस, 28 सप्टेंबरला होणार आहे. त्याच बघू शकता अनुषंगाने आपण बघू शकता की PYQ सिरीज आपण सुरू करत आहोत. ऑगस्ट महिन्यात बघू शकता सगळे जे आहेत मागच्या 4 वर्षाचे PYQ आपल्याला पेपर पॅटर्न समजून घ्यायचे की आयोगाचा पेपर कसा आलेला होता आणि एक्सपेक्टेड पेपर 2025 चा कसा येऊ शकतो, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण बघू शकता एक ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागचं बघू शकता बरेच पेपरचं विश्लेषण तुम्ही केलं तर तुम्हाला एक कळेल की आयोग एक ठराविक पॅटर्ननुसारच पेपर म्हणजे सेट करत चाललेला आहे. मग त्याच बघू शकता की आज आपण बघू शकता की राज्यसेवा 2021 इतिहासाचे प्रश्न आहेत, जे 15 प्रश्न होते ते आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्याचे उत्तर बघणार आहोत कसे आहे. रद्द पण झालेले आहेत 3 प्रश्न. मग ते रद्द का झाले त्याचे रिझन पण आपण जाणून घेणार आहोत. आणि ओव्हरऑल बघू शकता असं विश्लेषण आहे की ते 15 प्रश्नाचे 15 टॉपिक तुमचे आजच्या आजच इथं होऊन जातील. चला तर सेट आपल्याला बघू शकता. सेट ए राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 जी 23 जानेवारी 2022 झालेली होती. यस, आपण सेट ए डिस्कस करत आहोत आणि ऑफिशियल आन्सर की पण आहे लास्ट पेजवर. तर चला पहिला प्रश्न बघू शकता की इतिहासाच्या ह्याच्यातच आलेला आहे, पण बघू शकता की भूगोलचा प्रश्न वाटत असेल, पण ऐतिहासिक घडामोडी असल्यामुळे बघू शकता इतिहासाचा प्रश्न टाकलेला आहे. 1 मे 1960 रोजी मुंबईसह 9 महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? 26 जिल्हे, 28 जिल्हे, 239 तालुके, 229 तालुके. आता आपल्याला हे तर माहिती आहे की आता किती आहेत? आता 36 जिल्हे आहेत आणि 6 प्रशासकीय बघू शकता की हे आहेत आणि 355 तालुके आत्ताच प्रेझेंट आहेत. आणि हा डेटा आपल्याला भेटतो कुठून? इकॉनॉमिक सर्व्हेवरनं. प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या बघू शकता अर्थसंकल्पच्या 1 दिवस पहिले इकॉनॉमिक सर्व्हे रिलीज होतो. त्या इकॉनॉमिक सर्व्हेमधनं आपल्याला हा डेटा भेटतो. मग बघू शकता इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पूर्वीचे पण डेटा भेटतात. मग आपल्याला माहीत असेल की 10 नवीन बघू शकता की आपले 10 नवीन वेगवेगळे जिल्हे नंतरला बनवण्यात आले. म्हणजे जेव्हा 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्र बघू शकता स्थापन झाला, तेव्हा बघू शकता 36 - 10 किती? 26. तर 100% बऱ्याच लोकांना माहीत असतं. म्हणजे ऑप्शन ए जिथं आहे तो आन्सर असणार. म्हणजे हा ऑप्शन बाद झाला, हा ऑप्शन बाद झाला. येस. आता आपल्याला तालुके बघायचे किती आहेत? 239 की 229? तर याचं योग्य उत्तर आहे 229 तालुके, म्हणजे डी आणि ए. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. आणि हे बघू शकता मी इकॉनॉमिक सर्व्हे घेऊन आलेलो. महाराष्ट्र ॲट अ ग्लान्स 2023-24चा इकॉनॉमिक सर्व्हे आहे. इथं बघू शकता की इकॉनॉमिक सर्व्हेच्या बघू शकता जे पहिल्याच पानावर महाराष्ट्राचं पूर्ण स्ट्रक्चर लिहिलं जातं. तिथं बघू शकता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप 4 प्रशासकीय 1960-61ला 4 प्रशासकीय विभाग होते, 26 जिल्हे, 229 तालुका. यस. आणि आत्ताचं बघू शकता 2023-24 म्हणजे आत्ताचं पण सेमच आहे. 6 प्रशासकीय विभाग आहे, 36 तालुके आणि 36 जिल्हे आणि 355 तालुके. आणि हा बघू शकता 355 इथपर्यंत सेमच होता. 2010 नंतर बघू शकता वाढलेला आहे. 2010ला एक म्हणजे या 10 वर्षात वाढलेला आहे. हे 35चा एक जिल्हा इकडं म्हणजे कुठला झाला? पालघर जिल्हा आपल्याला बघू शकता नवीन बनवण्यात आला. मग 36 झालेला आहे. यस, क्लिअर. चला प्रश्न क्रमांक 2 वर जाऊया. सेट ए चालू आहे. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलला खालील व्यक्तीचे समर्थन होते? राजेंद्र प्रसाद, पट्टाभी सीतारामय्या, सरदार वल्लभभाई पटेल, सुचिता कृपलानी. AC, BD, DCA चारी बरोबर. आता हा आयोगाने प्रश्न हॅशटॅग मारलेला आहे कारण ॲम्बिग्युटी निर्माण झालेली आहे. म्हणजे याची क्लॅरिटी नाही आहे. असे जे प्रश्न असतात ते कुठे लिहून दिलेले नसतात, क्लॅरिटी नसते. पण याचे आपण रिझन बघूया की हा प्रश्न हॅशटॅग का झालेला असेल आणि काय प्रकार आहे. तर बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल सादर केल्यावर त्याला प्रबळ विरोध झाला. येस, हे 100% होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळी राष्ट्रपती होते. यांनी यावर आक्षेप घेतले आणि ते संसदेत संमत झाल्यास सविस्तर विचार करू असंही नमूद केले. म्हणजे त्यांचं रोल कुठंतरी बघू शकता हे आहे, म्हणजे ॲम्बिग्युटी आहे की खरंच त्यांनी सपोर्ट केलेलं की नाही. सरदार पटेल यांनी सुद्धा महिलांच्या समानतेच्या काही मुद्द्यावर संमिश्र भूमिका घेतली होती. सुचिता कृपलानी आणि पट्टाभी सीतारामय्या मात्र महिलांच्या हक्कांसाठी ठाम उभे होते. म्हणजे हे 2 तर 100% होते. म्हणजे हे 2 म्हणजे कुठले? बी आणि डी. मग आता बी आणि डीच मार्क करायचे काय? नाही. मग ॲम्बिग्युटी निर्माण होते ना या 2 प्रश्नात. राजेंद्र प्रसाद बोललेले आपण सहमत करूया,
पण नंतर चर्चा करू. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की त्यांनी पूर्ण स्वीकारलाही नाही, पूर्ण नाकारलेली नाही. म्हणून हा इश्यू निर्माण झालेला होता या प्रश्नात. आणि त्या संदर्भात बघू शकता, म्हणून प्रश्नात दिलेले सर्व 4 व्यक्ती समर्थन करत होते असा दावा पूर्णपणे बरोबर नाही आहे. यामुळे प्रश्न तथ्याच्या अचूकतेअभावी फॅक्च्युअल इनकरेक्ट असल्यामुळे प्रश्न रद्द करण्यात आला होता. येस, क्लिअर. चला प्रश्न क्रमांक 3 वर जाऊ. अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकाराचा प्रभावी वापर केला. नाटक, कथाकथन, बतावणी, कलापथक. आता हे पण हॅशटॅग झालेलं आहे. आता ह्याचं हॅशटॅग का झालं ते आपण बघू शकता, रिझन जाणून घेऊया. हे आहेत अण्णाभाऊ साठे, एकदम ज्वलंत व्यक्तिमत्व. संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, माझी मैना बघू शकता, ती चक्कर त्यांनी गायलेली होती. आणि बराच बघू शकता आता मराठी वर्सेस हिंदी वाद सुरू आहे आणि कुठेतरी अण्णाभाऊ साठे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. मग इट इज हाय चान्सेस की अण्णाभाऊ साठेवर प्रश्न येऊ शकतो. येस, अनेक पर्याय अशंत बरोबर आहेत, म्हणजे ॲम्बिग्युटी, अस्पष्टता आहे. अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचारसरणीचा प्रचार करताना नाटक, कथाकथन, कलापथक हे सर्वच वापरले. त्यामुळे फक्त एक पर्याय बरोबर मानणे चुकीचे होईल. अण्णाभाऊ साठे यांनी लोकनाट्य, पोवाडे, तमाशा, लावणी, कलापथक, कथालेखन यासारख्या माध्यमातून प्रचार केला. या प्रश्नात अनेक पर्याय अशंत योग्य आहेत, एक पर्याय संदिग्ध आहे आणि एकच निश्चित बरोबर उत्तर नाही. त्यामुळे प्रश्न तथ्यात्मक अस्पष्टतेमुळे, फॅक्च्युअल ॲम्बिग्युअसमुळे गोंधळ निर्माण करण्याच्या स्पर्धा रचनेमुळे रद्द करण्यात आला आहे. म्हणजे एक पेक्षा जास्त उत्तर आहेत. मागच्या प्रश्नात बघू शकता की परफेक्ट माहीत नव्हता यांनी केला की नव्हता. हे बघू शकता पुन्हा एकदा हे आहे. आणि आयोग 21-22 मध्ये अशा घटना झाल्यात, पण पुढे बघू शकता की 24 मध्ये एक पण कॅन्सल नाही झाला. 24च्या आपल्या बघू शकता राज्यसेवेमध्ये सगळेच आहे. मग इट इज हाय चान्सेस की आयोग आता पूर्ण रेफरन्स उचलून परफेक्टली प्रश्न डेव्हलप करण्याचं आपल्याला बघू शकता चाललेलं आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया डायरेक्टली, वेळ न वाया घालता. खालील कोणते वाक्य बरोबर आहे? बरोबर आहे विचारलंय. पहिले वाक्य, एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. दुसरं वाक्य, एम एन रॉय हे रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना बघू शकता, एम एन रॉय आपल्याला माहीतच असेल. येस, तर पहिलं वाक्य बरोबर, दुसरं वाक्य बरोबर, दोन्ही वाक्य बरोबर, दोन्ही वाक्य चूक. तर हे रॉंग आहे आणि हे बरोबर आहे. रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते म्हणजे दुसरे वाक्य बरोबर आहे. आता ह्याचं आपण एक्सप्लेनेशन थोडं बघून घेऊया का असं झालेलं आहे. हे एम एन रॉय पुन्हा एकदा लेफ्टिस्टचे ज्वलन. रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी ही मानवेंद्र नाथ रॉय यांनी 1940 मध्ये स्थापन केली होती. यस, 1940 मध्ये. मानवेंद्र रॉय हे पूर्वी आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीशी संबंधित होते आणि त्यांनी इतर देशांमध्येही साम्यवादी पक्ष स्थापन करण्याची मदत केली. नंतर त्यांनी तानाशाही साम्यवादाचा त्याग केला आणि त्याऐवजी लोकशाही आणि मानवतावादी विचारसरणीचा पुरस्कार केला. हे बघू शकता की रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी बदल आहे. आता जे पहिलं ऑप्शन होतं ते काय होतं? लिबरल पार्टी. यस, एम एन रॉय लिबरल पक्षाचे नेते होते, हे चुकीचं आहे. मग लिबरल पक्ष कुणी स्थापन केला हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. मग लिबरल पार्टी जे आहे त्याचे नेते कोण होते? तेज बहादूर सप्रू. व्हेरी इम्पॉर्टंट, तेज बहादूर सप्रू. तेज बहादूर सप्रू यांच्यासोबत एम आर जयकर आणि व्ही एस श्रीनिवास शास्त्री हे देखील या पक्षात महत्त्वाचे नेते होते. आणि हा 1919च्या आसपास बघू शकता लिबरल पार्टी स्थापन करण्यात आली होती. तेज बहादूर सप्रू, एम आर जयकर, व्ही एस श्रीनिवास शास्त्री. आता डायरेक्टली येऊ शकतो. आता लिबरल पार्टीवर प्रश्न कसा येऊ शकतो की असा येऊ शकतो की तेज बहादूर सप्रू, एम आर जयकर आणि व्ही एस शास्त्री जे हे 3 लोक आहेत ते कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत असा प्रश्न येऊ शकतो. आणि त्यात कम्युनिस्ट पार्टी, रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी जर झालेला आहे, मग लिबरल पार्टी, शेतकरी संघटना असे काहीतरी ऑप्शन बनवून एक नवीन प्रश्न तयार केला जाऊ शकतो. चला नेक्स्ट प्रश्न, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पुन्हा एकदा पक्ष स्थापनेवर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आता 5व्या प्रश्नावर येऊन तुम्हाला वाटत असेल की हा पेपरचा जो मेन आहे तो कुठेतरी पक्ष स्थापना असेल, त्या पक्षा म्हणजे काहीतरी संघटना स्थापना आहे. संघटना एक आपण योग्य वर्ड आहे. संघटनावर जास्त प्रश्न आलेला आहे 2021 मध्ये. हे आपल्याला डायरेक्टली एक पॅटर्न कळतोय. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सावरकर, मुंजे आणि जयकर, मुंजे आणि श्यामाप्रसाद मुखर्जी. तर याचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. थोडं ब्लर आहे पण लक्षात ठेवा. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग. चल जाणून घेऊया थोडंफार. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग बघू शकता 1928 मध्ये स्थापना झालेली. संस्थापक नेते बघू शकता पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस.
1928 मध्ये नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला होता, ज्यात भारतासाठी डॉमिनियन दर्जा मागितला गेला. मात्र नेहरू आणि बोस हे पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणी करत होते. डॉमिनियन स्टेटसला विरोध म्हणून त्यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केली. यस, असा पण प्रश्न बनवू शकतो की इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना कशाला केली? कारण जे डॉमिनियन स्टेटस होता त्याला विरोध करण्यासाठी. ही लीग काँग्रेसच्या अधिक तीव्र राष्ट्रवादी गटाचे प्रतीक बनली होती. यस, क्लिअर. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. खालील समाज सुधारक व त्याचे साहित्य यांच्या जोड्या लावा. समाज सुधारक आणि साहित्य यांच्या जोड्या लावा दिलाय. विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग तरखडकर, गोपाल हरी देशमुख, ज्योतिराव फुले. इशारा, धर्मविवेचन, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, जाती भेद. तर आपल्याला हे एक माहीत असेल की जो ज्योतिराव फुलेचा आहे ते इशारा आहे. यस, तर डीचा 1 जर मार्क केला तर डायरेक्टली ऑप्शन क्रमांक 4 येतोय. बघू शकता 6व्याचा बघू शकता ऑप्शन क्रमांक 4 येतोय. यस, म्हणजे याचा अर्थ काय झाला की विठ्ठल रामजी शिंदे हे डायरेक्टली आहे, ह्याच्यात काही एक्सप्लेनेशन नाही. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे समाज सुधारकांवर प्रश्न आलेले आहेत आणि ह्यात महाराष्ट्र रिलेटेड बघू शकता बरेच प्रश्न आहेत. दादोबा पांडुरंग तरखडकर, धर्मविवेचन. गोपाळ हरी देशमुख, जातीभेद. यस, तुम्हाला एक जरी माहीत असलं तर सगळे आपल्याला बघू शकता उत्तर भेटते. मग ज्योतिराव फुले इशारा लक्षात राहतं, ज्योतिराव फुले शेतकऱ्यांचे असूड हे पण लक्षात राहतं. यस, 6वा प्रश्न झाला. नेक्स्ट जाऊया 7व्या प्रश्नाकडे. पुन्हा एकदा जोडी लावा. हे एज्युकेशनचे आहेत, शिक्षण संबंधित जे आहेत आपले आयोग आहेत आणि त्याचे आपल्याला जोडी लावायचे. राधाकृष्ण आयोग, मुदलियार आयोग, त्याच्यानंतर NCERT स्थापना आणि कोठारी आयोग 1949, 52, 61, 64. आता हे आपल्याला हे एक माहीत असेल की जे जर तुम्ही NCERT समजा काहीच आयडिया नसली तर सर्वात लेटेस्ट जे आहे ते कोठारी आयोग आलेलं. कोठारी आयोग 64ला आला आणि 66ला जी एज्युकेशन पॉलिसी आपण बघू शकता अंमलात आणलेली होती. मग ती कधी होती? 64ला. म्हणजे डीचा 4 बघू शकता एकच ऑप्शनमध्ये. 1, 2, 3, 4 डायरेक्टली सर्वात बघू शकता. राधाकृष्ण आयोग 1949चा, मुदलियार 1952, NCERTची स्थापना 61 आणि कोठारी आयोग 1964. हे डायरेक्टली आहेत, हे फॅक्च्युअल डेटा आहेत. आपल्याला हे असे बघू शकता की 7व्या प्रश्नापर्यंत 2 समजल्या. संघटनावर प्रश्न आहेत, समाज सुधारक आहेत आणि थोडाफार फॅक्च्युअल डेटा पण आहे, ज्याचा पहिला प्रश्न पण होता. चला नेक्स्ट, पुन्हा एकदा समाज सुधारकावर प्रश्न आहे. जोड्या जुळवा. म्हणजे जोड्या जुळवायच्या फॉर्मॅटमध्ये पण बघू शकता बरेच प्रश्न आले. विठ्ठल रामजी शिंदे, खासेसाहेब पवार, दिनकरराव जवळकर, श्रीपाद शिंदे. अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव. अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्रह्मोत्तर पक्ष 4थे अधिवेशन. साप्ताहिक तेज विजय मराठा. आता हे 2 आपल्याला माहीत नसतं. 11वीचं जर ओल्ड टेक्स्टबुक वाचलं, इतिहासाचं ओल्ड टेक्स्टबुक महाराष्ट्राचं, त्यात आपल्याला बघू शकता ते 3-4 चॅप्टर वाचले तर हा डायरेक्टली प्रश्न सुटतो. इथं दिनकरराव जवळकर आणि श्रीपाद शिंदे दिसत आहेत की श्रीपाद शिंदे डायरेक्टली आपण बघू शकता डीचा 4 येतोय. विजय मराठा आणि हे आणि तेज कैवारी हे सगळं बघू शकता की जे न्यूजपेपर होते ते दिनकरराव जवळकरशी संबंधित होते. म्हणजे Cचा 3, Dचा 4, Cचा 3, Dचा 4. म्हणजे यस, पुन्हा एकदा 1, 2, 3, 4 लाईन येत आहेत. विठ्ठल रामजी शिंदे, अध्यक्ष वाळवे तालुका परिषद बोरगाव. खासेसाहेब पवार, अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्रह्मोत्तर पक्ष 4थे अधिवेशन. हे डायरेक्टली आहेत, ह्याच्यात म्हणजे काय एक्सप्लेनेशन नाही. आपल्याला एक जरी माहीत असलं तर सगळं भेटतंय. म्हणजे लक्षात ठेवायचं की समाज सुधारकांवर आता फोकस करायचं जास्त. चला 17. भारतात दिवसेंदिवसे असंतोष वाढत चालला. त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल. या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालील व्यक्तींचा पाठिंबा होता. सर वेदरबर्न, हेनरी कॉटन, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, शेल्गेर. ACCA, BD, DB. आता हा प्रश्न रद्द का झाला तुम्हाला एक सांगतो. थोडा एम्बिग्युटी तर होतीच, पण ऑप्शन बघा पहिला आणि तिसरा. इकडं AC लिहिलंय आणि इथं CA लिहिलंय. सर वेदरबर्न आणि हेनरी कॉटन बरोबर आहेत, योग्य उत्तर आहेत. पण बघू शकता ऑप्शन ह्याच्यामुळं हा प्रश्न झाला हॅशटॅग. तिसरा प्रश्न झाला हा हॅशटॅग. यस, हे थोडं बघू शकता विसंगत जोडी होती. थोडा पण फॅक्च्युअल एम्बिग्युटी पण होती याच ह्याच्यात. ॲलन ह्यूम आणि बाकीचे लोक पण आहेत की नाही. अनक्लिअर स्टेटमेंट पण कंटेक्स्ट होतं की भारतात दिवसेंदिवस ब्रिटिशांकडून नाराज होत आहे असं बघू शकता. या विधानाचा मूळ संदर्भ कोणत्या प्रसंगी दिला हे स्पष्ट नसल्याने पण थोडं एम्बिग्युटी निर्माण होते.
मग बघू शकता इनकन्सिस्टंट ऑप्शन आहेत. पर्यायामध्ये काही पर्याय एकमेकांच्या विरोधाभासी किंवा परस्पर विसंगत असल्यामुळे प्रश्न बरोबर उत्तर निश्चित करता येत नाहीये. म्हणजे ए आणि सीच असेल का, जरी समजा ऑप्शन दिले असते तरी हाय चान्सेस होता की कॅन्सल होण्याचा. कारण त्याचं कारण काय बोलू, सर वेडरबर्न, हेनरी कॉटन, माउंट एल्फिन्स्टन आणि स्लेगेल हे लोक वेगवेगळ्या काळात ब्रिटिश भारतातील प्रशासक किंवा राजकारणी होते. म्हणजे एका काळात नव्हतेच, म्हणून हा थोडा ॲम्बिग्युटी निर्माण करणारा हे होता. चला, ह्याच्यात काय नाही, हे थोडं नॉर्मल एक्सप्लेनेशन आहे. हॅशटॅग झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. हा मेडिवल हिस्ट्रीचा प्रश्न आहे. आउट ऑफ द बॉक्स, कुठेच तुम्ही किती पण अभ्यास करा, हा प्रश्न शक्यतो आला तर आला, नाहीतर नाही आला. म्हणजे असे काय काय प्रश्न असतात प्रत्येक सब्जेक्टमध्ये. बघू शकता 15 प्रश्नाचा असेल तर 1-2 असे प्रश्न असणार की आउट ऑफ द बॉक्स, ते एकदम टफ असतात, टफ लेवलचे, आणि ते सेट करावेच लागतात आयोगाला, पॅटर्न मेंटेन करायचा. गुलबदन बेगम, सलीमा सुलताना, जहाआरा बेगम, जेबुनिसा, सुलेखानत तरबेज, उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचा उत्तम ज्ञान, हुमायून नामा, फारसीत कविता लिहित असे. तर आपल्याला हे माहिती आहे की जे जेबुनिसा आपण कुठंतरी म्हणजे एक आपण वाचलेलं असतं, आणि जेबुनिसा होती ती कॅलिग्राफीमध्ये एक्सपर्ट होती. आणि बघू शकता जर डीचा 1 जर आपण गेला तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसतंय. 10व्याचं बघू शकता, यस, ऑप्शन क्रमांक 3च आन्सर आहे. कारण कॅलिग्राफी म्हणजे तो पेन असतो आणि आपलं ते डिझाईनमध्ये असं जे लिहितात त्याला कॅलिग्राफी आपण बोलतो. म्हणजे डीचा जर 1 एकच ऑप्शनमध्ये येतोय बघा, जेबुनिसा करून आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे गुलबदन बेगम यांनी हुमायून नामा लिहिला, सलीमा सुलतान हे फारसीत कविता लिहित असे, आणि जहाआरा बेगम उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान. यस. चला नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. विठोबाची शिकवण, शेठजी प्रताप, कुलकर्णी लीलामृत, शेतकऱ्यांचे असूड. येस, बट ऑब्विसली शेतकऱ्यांचे असूड. का, हे महात्मा फुले यांचं आहे, बाकी महात्मा फुले यांनी लिहिलं नाही. डायरेक्टली आपल्याला विसंगत जोडी आपल्याला ओळखायचं आहे. चल यस, थोडं महात्मा फुलेबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. बघू शकता हे 11वीचा ओल्ड टेक्स्टबुक मधलं कंटेंट मी डायरेक्टली उचललेलं आहे. इथून इथं पॅरेग्राफ कंटिन्यू झालेला आहे. बघू शकता महात्मा फुले, बघू शकता महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व जाती धर्माचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी योजना तयार केली. समाजासाठी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करणारे पुस्तक तयार केले. हे जे पुस्तक आहे, बहुजन समाजावर लादलेले मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणांचे कसब, त्याच्यानंतर गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध लिहिलीत. हे निबंध होते. सामाजिक परिस्थिती आणि मूळ खोडवर रुजले असून हिंदू धर्मात शुद्धीकरणाच्या प्राप्त सामाजिक परिस्थितीवर मात करता येणार नाही याचे महात्मा फुले यांना हे होते. आणि ब्रिटिश सरकार 16/18 रोजी विश्रामबाग वाड्यातील शाल अर्पण करण्यात आली. हे बघू शकता महात्मा फुले आहेत. आणि आपल्याला हे बघू शकता की इथं बघू शकता की शेतकऱ्यांचे असूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षण अभावी या समाजाची स्थिती पुढीलपैकी शब्दबद्ध केलेली आहे. आणि एवढं लक्षात ठेवायचे की जेव्हा महात्मा फुले शेतकऱ्यांचे असूड लिहित होते तर त्यांना पॅरालिसिस झालेला, मग त्यांनी राहिलेला ग्रंथ लेफ्ट हँडने लिहून काढलेला आहे. हे आपल्याला बघू शकता, जर डीपमध्ये इतिहास वाचला तर तुम्हाला माहीत पडणार. हे आपल्याला बरेच कंटेंट आपल्याला भेटत नाही. यस. प्रश्न क्रमांक 12. न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले कारण. ॲप्लिकेशन वाईज प्रश्न आहे. लॉजिकली तुम्ही थोडं ऑप्शन बघून डायरेक्टली आन्सर येतो. या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते. या कायद्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचा भारापासून मुक्तता होणार होती. बरोबर. कर्जमाफी त्या काळी होती काय कर्जमाफी? बट ऑब्विसली नसणारच. 1800चा काळ, उलटा ब्रिटिश तो 2 गुना लगान 3 गुना लगान हे सगळं आपण बघितलेलं आहे. ते लोक तर जास्त त्याच्यासाठीच पूर्ण बघू शकता की हे करत होते, पूर्ण अत्याचार करत होते. मग ऑप्शन बी तर नसणारच. मग ऑप्शन बी जिथं जिथं आहे तो उडवून टाका. मग ह्याचा अर्थ की या कायद्याने सरकारपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते 100%. दिस स्टँड्स परफेक्ट. ऑप्शन क्रमांक 1 आन्सर आहे. यस. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेचे प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? महात्मा गांधी, रानडे, लोकमान्य टिळक, डॉक्टर मुंजे. आता बरेच लोक ह्याच्यात इथं पण कन्फ्युजन केलेलं. जेव्हा ही परीक्षा झालेली तेव्हा बोलत होते की महादेव गोविंद रानडे ह्याचा आन्सर आहे, पण हे नाहीये.
जे स्वदेशी चळवळ चालू होती त्या टायमाला सर्व आहे. स्वदेशी चळवळमध्ये बघू शकता अनेक बँका पण भारतात स्थापन झालेल्या होत्या आणि त्याच बघू शकता म्हणजे स्वदेशी चळवळीचे प्रणेते आहेत लोकमान्य टिळक याचा आन्सर आहे डायरेक्टली. कधी कधी काय असतं माहितीये काय, अति ज्ञान महागात पडतं. आपल्याला माहितीये स्वदेशी लोकमान्य टिळक, तर बाकी ऑप्शनचा विचारच करू नका. महात्मा गांधीचं काय येतच नाही. 1915ला यांचं आगमन झालेलं आहे भारतामध्ये, तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते त्या टायमाला. म्हणजे स्वदेशी चळवळ आणि रानडेचा पण जास्त संबंध नाही, मुंजेंचा पण जास्त संबंध नाही. लोकमान्य टिळक इज द परफेक्ट आन्सर. आयोगाने पण लोकमान्य टिळक दिले. चला, महाराष्ट्रातील अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणे यांच्या जोड्या लावा. दिस इज व्हेरी डिफिकल्ट. जसं तो जेबू निसावाला प्रश्न होता, जेबू निसावाल्याचा थोडाफार संदर्भ भेटतो, हा तर तुम्हाला कुठंच नाही भेटणार. म्हणजे महाराष्ट्रात अंदमानात कैदी पाठवलेले ते म्हणजे असं कोण लक्षात ठेवणार. दिस इज आउट ऑफ द बॉक्स. कुठल्याच रेफरन्समध्ये असे प्रश्न भेटत नाही आणि आयोग टाकते आणि असल्या प्रश्नांना बघून तुमचं जे माइंडसेट आहे ते बिघडवण्यासाठी टाकतात. म्हणून ते माइंडसेट स्थिर ठेवायचं परीक्षा पण सॉल्व्ह करताना. अदुरिया, पांडू बोरोजी, धर्मसुगन, धोंडी बिरवल, नगर खानदेश, नाशिक, पंढरपूर. तर याचं योग्य उत्तर आहे डायरेक्टली बघू शकता 14चं योग्य उत्तर आहे 2. याचा पण काही रेफरन्स नाही, कारण रेफरन्स कुठे हे करणार, कुठलं पुस्तक आहे. जर एका प्रश्नासाठी तुम्ही काय पूर्ण तो ग्रंथ वाचण्यात काय अर्थ नाही आणि असे नावं लक्षात पण नाही राहणार. तर आपण बघून घेऊया की जे अधुरिया आहेत खानदेशमधले आहेत, पांडू बोर्जी नगरमधले, धर्मसुभान पंढरपूर आणि धोंडी बिरवल नाशिक. चला 14 प्रश्न झाले. लास्ट प्रश्नावर येऊ आपण. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशॉ वांचा यांच्या दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा केली. काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, नेत्यांना फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, आम्ही केवळ भुंकतो चावा घेत नाही, क्रांतीचा मार्ग चालवला पाहिजे. आता यात सगळं असे ऑप्शन आहेत की एक एलिमिनेट करायचं आहे फक्त तुम्हाला. एलिमिनेट म्हणजे काय पॉसिबिलिटी येऊ शकते. परत एक ॲप्लिकेशन आणि लॉजिकल प्रश्न आहे. म्हणजे त्या टाइमला बघू शकता की दिनशॉ वांचा दादाभाई नौरोजींना पत्र लिहित आहेत की काहीतरी गडबड होते इकडं. मला लक्षात ठेवायचं की काँग्रेसचं कार्य सतत न चालणे. यस, कारण प्रत्येक वर्षी काहीतरी 4-5 दिवसाचं अधिवेशन व्हायचं आणि मग काहीतरी जाहीरनामा द्यायचा आणि पूर्ण कार्य चालायचं. मग तिथं काहीतरी गडबड व्हायची, मग काय चालायचं नाही पूर्ण भारतात की काय चाललंय हे. म्हणून दिस स्टेटमेंट राईट. म्हणजे ए कुठं आहे, ए इकडं आहे, ए इकडं आहे, मग हा गेला. यस, हा तर राहायचंच नाही. क्रांतिकारी हे मार्ग फक्त बघू शकता जहाल मावाळ ते नंतरला गट बनलेत. नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, हे पण राईट आहे. आम्ही केवळ भुंकतो चावा घेत नाही. यस, मग आन्सर इज CBA. CB आणि A. ABCचं CBA म्हणजे ऑप्शन पण कसे टाकलेत त्यांनी. चला, ही बघा ऑफिशियल आन्सर की आहे. संच A आपण डिस्कस करत होतो आणि फायनल आन्सर की आहे. 2-3 नंबरचा प्रश्न बाद झालेला आहे. 9 नंबरमध्ये ऑप्शन सेम असल्यामुळं आणि याच्यात ॲम्बिग्युटी ह्याच्यामुळं बघू शकता कॅन्सल झालेला आहे. आणि ह्याच प्रकारे बघू शकता 2021चा जे इतिहासाचा प्रश्न विश्लेषण आहे आपण केलेलं आहे, तिथं 3-4 गोष्टी आपल्याला शिकायला भेटल्यात. की सर्वात पहिले तर समाज सुधारकांवर प्रश्न विचारला आला, एन्शंटवर एक पण प्रश्न नाही आला, मिडिवलवर फक्त जे जेबू निसावाला एक प्रश्न आला, त्याच्यानंतर मॅच द कॉलम जे आहे जोड्यावर प्रश्न आले, त्याच्यानंतर संघटना जे बद्दल प्रश्न आलेले आहेत. मला लक्षात ठेवायचं की हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढं जे आहे 2022चं पण विश्लेषण करणार आहोत, 23चं पण, आणि 1 डिसेंबर 2024ला झाल्या त्या पण परीक्षेचं हे विश्लेषण करून 2025ला जे एक्सपेक्टेड टॉपिक आहे ते आपण एक रेडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चला आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.